जिल्ह्यातल्या उमरत खालसा गावातल्या महिलांनी चक्क गावच विकायला काढलेलं आहे। याचं कारण आहे दारू। या गावातले फक्त करते पुरुषच आधी दारू प्यायचे, मात्र आता 14-15 वर्षांची मुलंही दारू पिऊन गावात धिंगाणा घालू लागलेली आहेत। या त्रासाची अक्षरशः हद्द झाल्यानं पुरुष आणि मुलांच्या जाचाला कंटाळून महिलांनी गावच विकत घेणे आहे असा फलकच लावलेला आहे। महिला मंडळाच्या तक्रारीनुसार या गावामध्ये किंवा आसपासच्या 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये टोटली दारू बंद केलेली आहे आणि दारू कुठल्या प्रकारची विक्री होणार नाही याबद्दल आम्ही पोलीस प्रशासनाने दखल घेतलेली आहे। महिला आंदोलनाची आम्ही निर्णय घेतला की गाव विक्री काढा आमचं दारूसाठी साहेब। लय दारुळे गाव झाला म्हणून मग आता आमचं म्हाताऱ्या माणसाचा कोण चळवून देतं हो, म्हणून आमचे हे महिला मंडळ म्या संघ घेतले। मी तुमच्या संघ येते, तुम्ही परवट माग माझ्या संघ परवट मला करा म्हणून। दारूसाठी नाही का बायांना मार खावा लागतो, किती त्रास घ्यावा लागतो, परत त्यांना काम करावं लागते, सगळं एकटीच्या जीवावर राहावं लागतं। मुलांना शिक्षण देऊ शकत नाहीत त्या, भरपूर काही नोकरी व्यवस्था काही करू शकत नाहीत त्या। त्याच्यामुळे नाही का दारूबंदी झाली पाहिजे एवढंच काही माझं। पुढे मुलांना पण वळण लागायला लागली तर शेजारी आसपास शाळाच्या दारू विकती म्हणून ते मुलं म्हणते तर वडिलांनीच नाही ठेवलं काही तर आम्ही पण तेच करणार आहेत। मग साहेब आम्ही काय केलं, साहेबाकडे गेलो, आम्ही तक्रार केली। हे गाव व्यसनामुळे इकरी गेले, हे दारू पायी ह्याच्या पायी ह्या महिलांनी आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि हे दारूमुळे गाव इकरी काढलं।